आपल्या घरी फिट होणारी नाही म्हणे. खाऊन तर घेतलं महाराज, परंतु मुलगी नापसंत केली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला गेले. तिथली मुलगी याच्यापेक्षा सुंदर होती महाराज, हिच्यापेक्षा. चला पाहणी झाली, पसंत पडली. आता भोजनाचे ताट वाढण्यात आले. इथे बासुंदी होती, सर्व वाढण्यात आलं. मुलगी आत गेली, बासुंदीच्या वाट्या आणल्या आणि त्याबरोबर तुपाची वाटी आणली. बासुंदीच्या वाट्या ठेवल्या आणि महाराज 2-4 चमचे तूप टाकलं भरभर. एकमेकाकडे पाहायला लागले. म्हणजे बाबा 3-4 चम्मच तूप जमत नाही म्हणून. तिसऱ्या गावाला गेले महाराज. तिसऱ्या गावाला देखील मुलगी, या दोन्ही मुलीपेक्षा सुंदर होते. तिनेही ताट वाढलं, तिथे शिरा होता. एकमेकाकडे पाहायला लागले. म्हणजे तूप नाही आलं अजून. मुलगी आत गेली. तिनं महाराज वाटेत थोडस तूप आणलं, त्यात दाबण होत आणि आली यांच्याजवळ. दाबणीचं टोक बुडवलं आणि एक थेंब दाबणीचा त्यांच्या शिऱ्यावर टाकला. म्हणे बाबा दाबणीने तूप जमत नाही म्हणून. चौथ्या गावाला गेले महाराज आणि तिथे महाराज खिचडी केली होती. यांनी एवढा मोठा गड्डा केला खिचडीचा. मुलगी सुंदर होती. तुपाची वाट पाहून आलं होतं. ती मुलगी आत गेली, तुपाची वाटी आणली, त्यात सुई होती आणि एका हातामध्ये महाराज धुपारणं होतं, त्यावर जळती गौरी होती. हे म्हणायला लागले, हे मुली तूप वाटलं खिचडीवर, कधीच वाट पाहून आलो. तिनं काय केलं, त्या वाटीतलं जी सुई होती, सुईचं टोक तुपात बुडवलं आणि त्याचा थेंब जो आहे तो त्या धुपावर टाकला, त्या गौरीवर, आणि म्हणायला लागले, म्हणे हे बघा आमच्याकडे तूप वाढत नसते म्हणे, केवळ धूप टाकत असते म्हणे. तेव्हा महाराजांना मुलगी आवडली. म्हणे वा 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 वा, आपल्या बजेट मधली मुलगी आहे म्हणे. झालं, लग्न झालं. लोकांनी लग्न करून दिलं सगळं. महाराज थाटामाटात लग्न झालं. गण्या मोठा आनंदी, गण्याचा बाप त्याच्याही पेक्षा आनंदी. आणि आता महाराज सत्यनारायण झाला, सगळं झालं. 2-4 दिवस गेले आणि हा म्हणायला लागला पत्नीला, अगं म्हणे मी जरा शेतात जाऊन येतो. 10-15 दिवस लग्नातच गेले म्हणे, शेताकडे काही लक्षच नाही. म्हणे ठीक आहे जा म्हणे. तिने महाराज डबा वगैरे करून दिला, तो शेतात गेला. संध्याकाळची वेळ झाली. दिवे लावायची जशी वेळ झाली तसाच महाराज जो दमदाटत हा गावाकडे धावत निघाला का विचारू नका. आता हिने दिवे लावले होते नुकतेच आणि घरी येता येता याला धावत येताना हिने पाहिलं. आला घरात, दम टाकायला लागला. म्हणजे का हो एवढे काय दम टाकून आले, एवढे काय धावत निघाले, म्हणजे काही वाघ वगैरे लागला का तुमच्या पाठीमागे? म्हणे अगं वाघ नाही लागला. मग काय झालं म्हणे, एवढे धावत आले तुम्ही? म्हणे अगं आता संध्याकाळची वेळ झाली. म्हणे हो, मग संध्याकाळची वेळ झाली तर काय झालं, पुरुष लोक काही घाबरत असते का संध्याकाळच्या वेळेला? नाही म्हणे तसं नाही, संध्याकाळची वेळ झाली तर तुने दिवे लावले असेल म्हणे. म्हणे हो दिवे लावले. मग वास सरकवले असेल म्हणे पुढं. म्हणे हो वाटे सरकवली. मग ते बोटाला म्हणे तेल लागलं असेल म्हणे, वास सरकवली तर. हो म्हणे लागलं होतं. मग म्हणे तुम्ही भीतीला म्हणे ते लावलं असेल म्हणे तेल. नाही म्हणे भीतीला नाही लावलं, चोपून घेतलं म्हणे मी. ही याच्यापेक्षा बहादूर होती. त्याला वाटलं आत्ता जमलं म्हणे. मग ही म्हणायला लागली, म्हणे का हो तुम्ही म्हणे एवढ्या तेलासाठी एवढे धावत आले, माझ्या वडिलांनी लग्नात तुम्हाला कुरकुऱ्या बूट घेतला म्हणे. किती महागाचा आहे तो, पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे महाराज, आता नाही कुरकुरे बूट. किती महाग आहे म्हणे. एवढे तुम्ही धावत आले तर किती झिजला असेल म्हणे तो बूट. म्हणे हे बघ मी म्हणे घालून पुढे आलो म्हणे, काखेत घेतले म्हणे, असंच पळत आलो म्हणे. एक सुपारी अडकून होती महाराज धाग्याला, वंश परंपरागत गण्याच्या घरी. त्यानं सांगितलं म्हणे हे बघ ही सुपारी आहे ना, हे फक्त चोखायची, फोडायची अजिबात नाही, वंशापासून चालत आली म्हणे. सांगा महाराज एवढे कंजूस लोक असतात. परंतु भागवतामध्ये सांगितलं की कंजूसी करून कदरयुग ब्राह्मणाचं महाराज चरित्र आलं भागवतामध्ये की जो फारच श्रीमंत होता, परंतु त्याने कधी दान
केलं नाही, कधी लोकांना 4 लोकांना आपल्या घरी जेवू घातलं नाही. त्याचा परिणाम हा झाला की शेवटी महाराज तो अत्यंत दारिद्र्य बनला. कारण लक्ष्मी तिथे वाढती राहते की जिथे महाराज तुम्ही देत असाल. हो. आणि मग महाराज घरोघरी जाऊन त्याला भिक्षा मागावी लागली शेवटच्या काळात, बराच कालपर्यंत. त्यातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उपदेश दिला होता उद्धवाला की उद्धवा, जो कंजूसी जीवनामध्ये करतो त्याच्या घरी कधीच लक्ष्मी नांदत नाही आणि कधी ते वाढते राहत नाही. म्हणून संकल्पामध्ये महाराज देत चला. म्हणून 3 दिवस राहिलेले आहेत. आता महाराज आजपासून कार्यकर्त्यांच्या पाठीमागे अतिशय भरपूर कामं आहे. धान्य आणणं आहे, तेलाचे पिपे आणणं आहे, भरपूर आणावं लागते. आणि म्हणून आज सर्वांनी द्या. आणि तुम्ही ज्यावेळेला द्याल तर मी ही सांगत होती, जो देकर जाता है वो लेकर जाता है. जो देतो ना महाराज तो खरंच वर घेऊन जातो. और जो देता नहीं वो पाता नहीं. जो देत नाही ना त्याला वर देखील महाराज त्याच्या पत्रावळीवर मीठ वाढलं जात नाही. कारण असं बनलं जातो. आपल्याला महाराज तिथे अशीच भूक लागते आणि ज्यावेळेला पंक्ती वाढल्या जाते त्यावेळेला महाराज ज्याने दान केलं नसेल त्याच्या पानावर मीठ देखील वाढलं जात नाही. आणि म्हणून वरचं बँक बॅलन्स जे आहे महाराज, जर तुम्हाला भरून ठेवायचं आहे, जायच्या आधी आपली व्यवस्था करून ठेवायची आहे, तर अशा सत्कर्मामध्ये देत जा. कारण आमच्या अध्यक्ष महोदयाने, कार्यकर्ते मंडळीने सांगितलं की ताई म्हणे लोकांनी जर दिलं नाही तर पुढे मला अशा कार्यक्रमाचं नियोजन करता येणार नाही. मी कोणाला काही म्हणणार नाही. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं करील, आम्ही आमच्याकडून जेवढं होईल तेवढं करू. परंतु शेवटी महाराज असं नियोजन मला करता येणार नाही. हे जे मी ऐकलं त्यावेळेला मला खरोखर दुःख झालं. या सत्संगापासून महाराज तुम्ही नासूकल्या पैशासाठी वंचित व्हाल. 1000 आणि 2000 रुपये आजकालच्या कालामध्ये काय आहे महाराज? असे गेले बाजारात की 1000 असे 5000 निघून जातात. आणि ज्याने दिलं त्याच्या सत्कार्यासाठी कंजूस, त्याच्यासाठी महाराज कंजूसी नाही. आणि तुम्ही असं कराल ना तर या व्यासपीठावरून सांगते की यांनी कधी 2-3 वर्षांनी कार्यक्रम केले, कधी 5 वर्षांनी केले, परंतु तुम्ही जर महाराज यांना या पैशाच्या संपत्तीच्या माध्यमामधून मदत केली नाही तर परत कधीच महाराज या रामपूर ग्रामामध्ये हा सत्संग आणि या कथेचं नियोजन होणार नाही. म्हणून सावध व्हा. त्या महाराज तुमच्याकडे जेवढं असेल तेवढं द्या, कंजूसी करू नका. एवढीच माझी तुम्हा सर्वांच्या चरण कमलावर विनंती आहे. आम्हाला तर काय इथे कार्यक्रम नसला तर दुसरीकडे कार्यक्रम असतो. मी कार्यक्रम घेतला होता आमच्या कळममध्ये दादा, माझ्या गुरुदेवांचं करतात. नाहीतर तुम्ही आता अधिक महिन्यामध्ये कार्यक्रम आहे आमच्या इथे 19 तारखेपासून 17 मे पासून पाहायला या. मी खोटी बोलली तर तुम्ही मला सांगाल की ताई असं कसं म्हणलं. जवळजवळ 15 ते 20 लाखाचा खर्च करून श्रीमंत माणूस आहे. आणि आज महाराज त्याचं नियोजन 15 ते 20 लाखाचं नियोजन महाराज. तर आज कथा संपली आणि उद्या जर कथा आणखी लागली तर लोक तेवढेच राहतात. ही श्रवणाची उत्सुकता देखील तेवढीच आहे. आणि तुमच्या रामपूरमध्ये 1 वर्षानंतर कथा झाली, लोक पहा महाराज फेसबुकवर कथा टाकली. आमच्या बघेल भाऊनी लोकांचे फोन यायला लागले, म्हणे ताई मंडप तर फार मोठा दिसून राहिला पण लोकच नाही दिसून राहिले. हे केवढी तुमच्याकरता आहे का? तुमच्याकरता हा ही वेळ ठेवली. भाऊ 2 ला म्हणे तर मी म्हटलं 3 ला की चला उष्णतेचं वातावरण आहे, तुमच्या अनुकूल कथा व्हावी हा टाईम ठेवला. 3 ते 3:30 तुम्ही 4 वाजेपर्यंत आले तरी थोडस व्यवस्थित वातावरण होतं. आणखी काय करायला पाहिजे? एका जमाने आम्हाला इथे 4-4, 5-5 तास बसावं लागते. कशा करता? तुमच्यासाठी बसतो महाराज. आणि तुम्हीच जर नाही आले किती
होते. हा खर्च लाखो रुपयाचा खर्च तुमच्यासाठी आहे महाराज. हा मंडपासाठी आहे का? हा बाबांसाठी आहे का? हा चांगलं करून घ्यायचं असेल तर आम्हाला तर कित्येक ठिकाणी कार्यक्रम कळमची कथा कॅन्सल केली आणि महाराज इथली कथा घेतली. कशा करता की तुमच्या करता की नाही? चला आपल्याकडे तर भरपूर कार्यक्रम होतात, इकडे कार्यक्रम होत नाही जास्त. राजुराला असतं महाराज 10 ते 12 वर्षाच्या आधी एक कार्यक्रम झाला माझा. नाही आमचे बबलू भाऊ होते त्यावेळेला. खरोखरच मला आमच्या दादांची खूप आठवण येते ज्या ज्या वेळेला मी राजुऱ्यामध्ये आणि रामपूरमध्ये येतो. आमच्या आतकर काकू काय नियोजन केलं होतं, परंतु त्यानंतर बराच प्रयत्न आमच्या काकू सुलभ नसोई भगवंताच्या कृपेशिवाय सतत